उखितखड्गमतिहन्तं सुदारुणन्तं धावन्ति योजनपथं गुलिमालवन्तं इति विसङ्खतमनो जित्वा मुनिन्दो तन्ते जसा भवतु ते जय मंगलानी। बुधरत्न, धम्मरत्न आणि संघरत्न या तीनही रत्नांना त्रिवार अभिवादन करतो। बोधिसत्व गुणवेतन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या धम्मक्रांतीमध्ये शेवटच्या श्वासापर्यंत समर्पित राहतो। आज या मंगलमय प्रसंगी आपल्या धम्मस्कंद बुद्ध विहारामध्ये या वर्षावासाच्या पवित्र अशा कालखंडामध्ये आपणा सर्वांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी धम्मदेशना प्रारंभ करतो। या निमित्ताने उपस्थित सर्व श्रद्धा संपन्न उपासक उपासिका, त्याचप्रमाणे प्युरिटी ऑफ माइंड या आपल्या यूट्यूब चॅनलच्या द्वारा धम्मदेशना श्रवण करून अनंत आणि असीम पुण्य संपादन करणारे सर्वच श्रद्धा संपन्न उपासक उपासिका आपणा सर्वांच्या प्रती अनंत अनंत मंगलकामना मंगलमय भावना व्यक्त करतो व तुम्हा सर्वांच्या हितासाठी, सुखासाठी, कल्याणासाठी तथागतांच्या श्रेष्ठ धम्मदेशनेला प्रारंभ करतो। आपण सर्वांनी शांत चित्ताने, एकाग्र चित्ताने तथागतांच्या श्रेष्ठ धम्मदेशनेला श्रवण करावे। जय मंगल अठ्ठगाथेच्या द्वारा आपण देशना श्रवण करत आहात। यापूर्वी 3 गाथा आपण बघितल्या। आज आपण जय मंगल अठ्ठगाथेमधील अत्यंत महत्त्वपूर्ण 4थी गाथा या ठिकाणी बघणार आहोत। उखितखड्गमतिहन्तं सुदारुणन्तं धावन्ति योजनपथं गुलिमालवन्तं इति विसङ्खतमनो जित्वा मुनिन्दो तन्ते जसा भवतु ते जय मंगला। गाथेचा शब्दशः अर्थ असा होतो की हातामध्ये तलवार घेऊन अतिशय कठोरपणे अनेक योजनपर्यंत धावणाऱ्या अंगुलीमालास आपल्या रुधिबलाने संस्कारित करून जिंकले। भगवान बुद्धांच्या या तेजाने, या बलाने तुम्हा सर्वांचे जय मंगल हो, कल्याण हो, अशा प्रकारे या गाथेचा शब्दशः अर्थ आहे। भगवंतामध्ये असणारे जे बल होते त्या बलाच्या द्वारा भगवंताने वेगवेगळ्या प्रकारे, कशा प्रकारे मनुष्य असतील, अमनुष्य असतील, देवता असतील, डाकू असतील किंवा अन्य प्रकारे अकुशल मार्गाने जीवन जगणारे मनुष्य प्राणी असतील, या सर्वांवरती कशा प्रकारे भगवंताने विजय प्राप्त केला आहे आपल्या रिद्धीच्या बलाने। इधी विसंखतमनो, इधी म्हणजे रिद्धिसिद्धीचे बल आहे, तर त्या रिद्धिसिद्धीच्या बलाच्या द्वारा भगवंताने त्यांच्यावरती विजय प्राप्त केला आहे। अंगुलीमाल बौद्ध साहित्यामध्ये अत्यंत प्रसिद्ध अशा प्रकारचं व्यक्तिमत्व आहे, कारण भगवंताच्या सद्धमामध्ये सर्व प्रकारच्या लोकांना, म्हणजे सर्व प्रकारच्या मानसिक प्रवृत्तीने जीवन जगणाऱ्या लोकांना भगवंताने आपल्या जो गरजता नहीं वो बरसता है, गरसा भी नहीं और बरस रहा है, तर अशा प्रकारे भगवंताने आपल्या बलाच्या द्वारा म्हणजे असंख्य लोकांना, तसं अंगुलीमाल यांचं जे व्यक्तिमत्व आहे तर फार एक वेगळ्या प्रकारचं अंगुलीमालांचं व्यक्तिमत्व आहे। कारण अंगुलीमालांचा जेव्हा जन्म होतो असं म्हटलं आहे, तर येतो आवाज येतो, तर अंगुलीमालाचा जेव्हा जन्म होतो तर कुठल्याही प्रकारे निसर्गामध्ये वातावरण नसताना सुद्धा अत्यंत धुवाधार अशा प्रकारचा पाऊस येत असतो, वादळ येत असते आणि वादळ येते, पाऊस येते, आणि असं म्हटलं आहे की जे संपूर्ण शस्त्रार्थ आहे ते अशा प्रकारचे चमकत असतात, चकाकत असतात,
कारण निसर्गामध्ये कुठल्याही प्रकारचं वातावरण नसताना पाऊस येणे किंवा कुठल्याही प्रकारचा वारा वादळ हे अचानकपणे निर्माण होत असते आणि अचानकपणे निर्माण झाल्यानंतर काही लोक सांकेतिक दृष्टीने म्हणजे विचार करत असतात. पूर्वीच्या काळामध्ये सुद्धा करत होते आणि आजही सुद्धा करत असतात. तर अनैसर्गिकरित्या एखादी जेव्हा घटना घडत असते जे निसर्ग नसताना सुद्धा, तर त्याही काळामध्ये म्हणजे अनैसर्गिकरित्या एखादी घटना जर घडली असेल तर विचार विनिमय केला जात असेल आणि लोक विचार करतात. राजाकडे राजा जो सल्लागार असतो प्रधान असतो तो सुद्धा विचार करतो की महाराज आज तर कुठल्याही प्रकारचा काही उत्सव नाही आहे किंवा कुठल्याही प्रकारचं असं वातावरण नाही आहे, परंतु आपली संपूर्ण नगरी अगदी प्रकाशमान होताना दिसत आहे. वारा येत आहे, वादळ येत आहे, अशा प्रकारचं अनैसर्गिकरित्या म्हणजे त्या पावसाच्या दिवसामध्ये कशा प्रकारचं येणे नैसर्गिक आहे, परंतु अचानकपणे असं वातावरण का निर्माण झालेलं आहे याबद्दल काही समजत नाही. तर असं विचार केला जातो की लक्षणशास्त्रामध्ये जे लोक असतात म्हणजे वातावरणाचं जे लक्षणशास्त्र आहे, मनुष्यांचं लक्षणशास्त्र आहे, वेगवेगळ्या प्रकारचं शास्त्र आपल्याला पाहायला मिळतं. तर ते असं विचार करतात की अशा प्रकारच्या म्हणजे प्रसंगाला आपल्या नगरीमध्ये कोण व्यक्ती जन्मास आला असेल किंवा कोणतं बाळ जन्मास आलं असेल तर आपण ते बघायला पाहिजे. तर अंगुलीमालांचा अर्थात अहिंसकाचा जो जन्म आहे, गार्ग्य आणि मैत्रायणी म्हणजे त्यांच्या पित्याचं नाव गार्ग्य असतं आणि मातेचं नाव मैत्रायणी असतं. तर गार्ग्य हा राजा प्रसेनजित यांचा पुरोहित असतो, जे सल्लागार असतो आणि तो म्हणतो की महाराज माझ्या घरी म्हणजे माझ्या पत्नीने एका बाळाला जन्म दिलेला आहे. आणि जेव्हा ते सर्वच्या सर्व लोक बघत असतात तर अहिंसकाचे जे लक्षण आहे, जे बाळाचे लक्षण पाळण्यामध्ये दिसतात असं आपण म्हणत असतो, तर अहिंसकाच्या लक्षणाच्या संदर्भामध्ये जे लक्षणशास्त्रामध्ये पारंगत असणारे जे ब्राह्मण वर्ग असतो तर ते म्हणतात की महाराज की अशा प्रकारच्या या नक्षत्रावरती म्हणजे याचा जन्म झाला आहे की कुठल्याही प्रकारचं म्हणजे निसर्गामध्ये वातावरण नसताना सुद्धा अशा प्रकारच्या घटना घडल्या आहे. महाराज म्हणजे कुणाची हिंसा नाही झाली, एवढं वादळ पडला, एवढं वादळ येत आहे, पाऊस येत आहे, कुणाचं घर पडलं नाही किंवा कुठल्याही प्रकारचं नुकसान झालं नाही. तर अशा प्रकारे कुठल्याही प्रकारची हिंसा न झाल्या कारणाने याचं नाव आपण अहिंसक अशा प्रकारचं ठेवलं पाहिजे. म्हणजे निसर्गामध्ये बदल होऊन सुद्धा कोणत्याही प्रकारे कुणाची हानी झाली नाही, त्यामुळे त्याचं नाव अहिंसक अशा प्रकारचं ठेवण्यात येत असते. दुसऱ्या बाजूने असंही लक्षणशास्त्रामध्ये असं म्हटलं आहे की जेव्हा त्याच्या लक्षणावरून तो म्हणतो की महाराज हे जे काही जन्मास आलेलं बाळ आहे तर भविष्यामध्ये आपल्याला आणि आपल्या राज्यामध्ये हा उपद्रव निर्माण करू शकतो, कारण यांच्या लक्षणावरून अशा प्रकारचं आपल्याला पाहायला मिळत आहे. जसं की अजातशत्रूच्या संदर्भामध्ये सुद्धा भविष्यवाणी केल्या गेली होती, बोधिसत्वाच्या संदर्भामध्ये सुद्धा भविष्यवाणी केल्या गेली. म्हणजे अशा प्रकारच्या लक्षण मनुष्यांच्या लक्षणावरून मनुष्याची भविष्यवाणी केली जाते. तर मग त्याचं नाव अहिंसक ठेवा असंही म्हटलं की याने कुणाचीही हिंसा करू नये. पुन्हा असाही चर्चा विमर्श होत असतो की जर भविष्यामध्ये आपल्या राज्याला जो धोका निर्माण करणारा असेल, आपल्यासाठी धोका निर्माण करणारा असेल, तर अशा प्रकारच्या बाळाला मग जिवंत का ठेवावं असाही विचार केला जातो. पण दुसऱ्या बाजूने असा विचार केला जातो की जे अनजान आहे म्हणजे ज्याला कुठल्याही प्रकारची अनुभूती नाही किंवा कुठल्याही प्रकारे त्याने कर्म केलं नाही आहे, तर त्याला आपण अशा प्रकारे म्हणजे मृत्यूदंड देणे किंवा त्याला मारणे हे मात्र संयुक्तिक ठरणार नाही. तर त्याला आपण खूप चांगल्या प्रकारचे संस्कार देऊ, ज्या संस्काराच्या द्वारा त्याच्या मनामध्ये असणारी जी हिंसा प्रवृत्ती आहे तर त्या हिंसा प्रवृत्तीला तो पूर्णपणे नष्ट करू शकेल, नाहीस करू शकेल. आणि असं म्हटलं आहे की सर्व प्रकारची त्याला व्यवस्था केली जात असते. अहिंसकाच्या संदर्भामध्ये त्याचं नाव अहिंसक ठेवलं जातं आणि त्याला जे जे काही असेल ते त्या सर्व गोष्टी त्याला पुरवल्या जात असतात. आणि पूर्वीच्या काळामध्ये बघा शिक्षण पद्धती होती, जे आश्रम पद्धती होती आणि त्या आश्रम पद्धतीला अनुसरून विद्यार्थ्यांना शिक्षण दिल्या जात असे. तर त्या काळामध्ये
असणारे प्रसिद्ध एक आचार्य असतात मणिभद्र नावाचे, आणि त्या मणिभद्र आचार्यांकडे राजे लोक सुद्धा म्हणजे राजांचे पुत्र सुद्धा प्रशिक्षण घेण्यासाठी जात असत. तर हा पुरोहिताचा मुलगा असल्या कारणाने हा सुद्धा प्रतिष्ठित घरचा असतो आणि त्यामुळे अहिंसक त्यांच्याकडे प्रशिक्षण घेण्यासाठी जात असतो. अनेक विद्यार्थी असतात. तर पूर्वीच्या काळामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे विद्यार्थी असायचे. काही विद्यार्थी फी देऊन त्यांच्याकडे आचार्याकडे शिक्षण घेत असत. ज्यांची चांगल्या प्रकारची आर्थिक क्षमता असेल तर ते सरळ सरळ त्यांना फी देत असत आणि ते प्रशिक्षण घेत असत. काही काही विद्यार्थी मात्र म्हणजे गरीब कुटुंबामधील जरी असतील तर मग सेवा करायचे, काम करायचे आणि काम करून त्या आचार्याकडे ते प्रशिक्षण घेत असत. तर अहिंसक सुद्धा प्रशिक्षण घेत असतो. अहिंसक अत्यंत हुशार असतो, अत्यंत बुद्धिमान असतो, अत्यंत चाणाक्ष असतो आणि पहिल्याच उजळणीमध्ये म्हणजे जे जे काही गुरु त्यांना शिकवत असेल ते ते पहिल्याच उजळणीमध्ये तो अगदी मुखोगत करत असतो. त्याची प्रतिभा तशा प्रकारची असते. तो बलवान सुद्धा असतो, चाणाक्ष असतो, बुद्धिवान असतो आणि एवढंच नव्हे तर सेवाभाव प्रवृत्ती सुद्धा त्याच्या मनामध्ये असते. सेवा सुद्धा त्याला करावीशी वाटते आणि आपलं प्रशिक्षण झाल्यानंतर, आपला अभ्यास झाल्यानंतर आश्रमामध्ये जे काही आवश्यक कार्य असतात तर त्या आवश्यक कार्यामध्ये तो मदत सुद्धा करत असतो. कारण त्याचा तशा प्रकारचा स्वभाव असतो आणि तशा प्रकारचा स्वभाव असल्या कारणाने साहजिकच आहे एखादा विद्यार्थी जर चांगलं प्रशिक्षण घेत असेल, चांगला हुशार असेल आणि शारीरिक कर्मामध्ये सुद्धा तो चांगल्या प्रकारचा असेल तर साहजिकच आहे तो सर्वांना प्रिय होत असतो. गुरूंना सुद्धा तो अत्यंत प्रिय असतो. आणि पूर्वीच्या काळामध्ये गुरुमाता सुद्धा असायच्या, म्हणजे त्या ऋषीमुनींच्या पत्नी असायच्या गुरूंच्या, तर ती गुरुमाता सुद्धा त्याची खूप प्रिय होत असते, तो अत्यंत प्रिय होत असतो. म्हणजे गुरुचा सुद्धा तो प्रिय होतो, गुरुमातेचा सुद्धा प्रिय होतो आणि विद्यार्थ्यांचा सुद्धा तो अत्यंत प्रिय असतो. कारण हुशार विद्यार्थी असतो आणि हुशार विद्यार्थी असल्या कारणाने त्याला मानणारे त्याचे मित्रमंडळी सुद्धा खूप चांगल्या प्रकारचे असतात. तर अशा प्रकारे खूप आनंदामध्ये तो आपलं प्रशिक्षण घेत असतो. परंतु जिथे चांगुलपण आहे तिथे वाईट प्रवृत्ती सुद्धा वास करत असतात. तर काही विद्यार्थ्यांना मात्र अंगुलीमालाबद्दल हा जो चांगुलपणा आहे किंवा गुरु वारंवार त्याच्याबद्दल चांगल्या प्रकारचे उद्गार काढतो, गुरुमाता त्याला चांगल्या प्रकारचं मानते, या सर्व प्रकारच्या ज्या गोष्टी असतात तर ह्या गोष्टी मात्र काही विद्यार्थ्यांना काही आवडत नाही. आणि काही विद्यार्थी ठरवतात या अंगुलीमाल बघा फारच म्हणजे अहिंसक, फारच आपल्या गुरुच्या जवळ जात आहे, आपल्या गुरु मातेच्या जवळ जात आहे आणि याला आपण बदनाम करण्याचा प्रयत्न केला पाहिजे किंवा याची जी प्रतिष्ठा आहे ती प्रतिष्ठा आपण कमी केली पाहिजे असं त्यांना वाटतं. तर काही विद्यार्थी छोटा मोठा प्रयत्न सुद्धा करतात. तर छोटा मोठा प्रयत्न करून त्या ठिकाणी गुरुच्या मनामध्ये कुठल्याही प्रकारचा आपल्या शिष्याच्या प्रती अर्थात अहिंसकाच्या प्रती द्वेषभाव उत्पन्न होत नाही. शेवटी छोटे मोठे प्रयत्न करून ते विद्यार्थी ठरवतात की गुरुवरती काहीच परिणाम होत नाही, गुरु मातेवर सुद्धा काहीच परिणाम होत नाही, मग आपण असं काय केलं पाहिजे की जे डायरेक्ट गुरुला लागलं पाहिजे किंवा डायरेक्ट गुरुच्या मनामध्ये त्याच्या प्रती द्वेषभाव उत्पन्न झाला पाहिजे. तर काही विद्यार्थी ठरवतात, असं म्हटलं आहे सायकोलॉजिकली, जर एखादी गोष्ट वारंवार 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 जर आपल्यावरती ती बिंबवल्या गेली असेल तर ती गोष्ट असत्य जरी असेल तरी त्या गोष्टीचा सत्य प्रभाव मनुष्याच्या मनावरती होत असतो. मनुष्याला माहित असते की गोष्ट असत्य आहे, परंतु पुन्हा 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 ती गोष्ट जेव्हा आपल्या कानावरती आपण ऐकतो तर असत्य गोष्ट सुद्धा कधी कधी सत्य वाटायला लागत असते. हा मनुष्याचा सायकोलॉजिकली म्हणजे प्रॉब्लेम असतो. आणि त्यामुळे ते ठरवतात की आपण 3 गट करायचे. पहिला गट म्हणजे काही मुलं मिळून जातात आणि जाताना अहिंसकाच्या संदर्भामध्ये अकुशल सांगत असतात. म्हणजे अकुशल सांगताना शेवटचं टोकते, म्हणजे शेवटची भूमिका ते घेत असतात आणि ते म्हणतात की गुरुमातेच्या हा अगदी जवळ आहे. तर गुरुला सांगताना ते म्हणतात की गुरुजी आम्हाला तर तुम्हाला सांगायची इच्छा होत नाही आहे, परंतु आपण अत्यंत ज्ञानी आहात, प्रज्ञावान आहात, ही आश्रम अत्यंत परिशुद्ध आहे, परंतु काही लोक काही विद्यार्थी मात्र इथे अपरिशुद्धता निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. मग कोण आहे असा अशुद्धता निर्माण करणारा आहे? तर ते सांगतात की गुरुजी अहिंसक हा अशुद्धता निर्माण करत आहे.
काय अशुद्धता निर्माण करत आहे? तर गुरुजी, आम्ही ऐकलं आहे, आम्ही डोळ्यांनी बघितलं आहे की गुरुमाता आणि अहिंसक यांचे अनैतिक संबंध आहे. अशा प्रकारे ते डायरेक्टली बोलत असतात. गुरु बोलतात की निघून जा इथून तुम्ही, अशा प्रकारे माझ्या शिष्याबद्दल तुम्ही अशा प्रकारचं वक्तव्य करू नका. आणि तो पहिला समूह अशा प्रकारचं बोलतो आणि निघून जातो. काही वेळानंतर दुसरा समूह येतो मुलांचा, दुसराही समूह तशाच प्रकारे सांगत असतो. गुरुजी त्यांनाही काढून देतात. काही वेळानंतर तिसरा समूह येतो आणि तेही विद्यार्थी तसं सांगत असतात. पहिल्यांदा, दुसऱ्यांदा, तिसऱ्यांदा एकच शब्द ऐकल्यामुळे गुरुच्या मनामध्ये एक शंका, छोटीशी शंका निर्माण होते आणि त्याला असं वाटतं की होऊ शकते कदाचित असं, आणि त्यामुळे गुरु त्यांच्यावरती लक्ष ठेवत असतो. अहिंसकाचा स्वभाव अत्यंत प्रेमळ असतो, अत्यंत मैत्रीपूर्ण त्याचा स्वभाव असतो आणि तो अत्यंत आपल्या म्हणजे गुरुमातेला एका आई समान, एका माते समान तो तिच्यासोबत व्यवहार करत असतो. आणि गुरु सुद्धा ते पाहते, परंतु विद्यार्थ्यांनी सांगितल्यामुळे गुरुच्या मनामध्ये थोडीशी शंका कुशंका निर्माण होत असते. आणि गुरु सुद्धा बघतो, मग गुरु त्याला ऑब्झर्व करत असतो, त्याची पाहणी करतो. तर पाहणी करत असताना पहिल्यांदा जेव्हा तो पाहत असतो तेव्हा त्याच्या मनामध्ये कुठल्याही प्रकारचं पाप नसते, अकुशल भाव नसतो. परंतु आता पाहताना मात्र तो त्याला शंकाच्या दृष्टीने, पापमय दृष्टीने ते पाहत असतात आणि हळूहळू त्याला सुद्धा तशा प्रकारची खात्री होऊ लागते. शेवटी मग गुरु त्यांना सांगतात की तो गुरुमातेला भेटू नको. आणि अहिंसकाला असं वाटतं की असं का म्हणत आहेत, आणि भेटू नको म्हटलं तरी सुद्धा त्या ठिकाणी ते त्यांना भेटत असत. तर शेवटी मात्र त्यांची तशा प्रकारची खात्री होत असते की नक्की त्यांच्यामध्ये अकुशल कर्म हे करत आहे. अशा प्रकारचा भाव उत्पन्न झाल्यानंतर पूर्वीच्या काळामध्ये बघा, गुरुला गुरुदक्षिणा म्हणून दिली जात असे. आणि विद्यार्थ्यांचं प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर एक गुरुदक्षिणा म्हणून काही त्यांना मोबदला दिला जात असे. कोणी धन देत असे किंवा कोणी सेवाभाव देत असे किंवा अन्य प्रकारच्या वेगवेगळ्या प्रकारच्या मोबदला दिल्या जात असत. तर अहिंसकाचं प्रशिक्षण सुद्धा पूर्ण होत असते. आणि पूर्ण प्रशिक्षण झाल्यानंतर गुरु असं म्हणतात की तुझं प्रशिक्षण आता पूर्ण झालेलं आहे आणि तू आता इथून जायला पाहिजे. तर तो म्हणतो की ठीक आहे, मी जायला जातो, परंतु मला गुरु म्हणून आपण प्रमाणपत्र देणार आहात, तर त्यापूर्वी मला गुरुदक्षिणा द्यायची आहे तुम्हाला. तर तुम्ही सांगा मी तुम्हाला काय गुरुदक्षिणा देऊ. ऑलरेडी म्हणजे मणिभद्रांच्या चित्तामध्ये त्याच्या प्रति द्वेषभाव हळूहळू वाढलेला असतो. कारण मनुष्याच्या मनामध्ये शंका कुशंका जर एकदा निर्माण झाली असेल, एकदा अकुशल भाव जर मनुष्याच्या चित्तामध्ये निर्माण झाला असेल, तर हळूहळू बघा त्याची प्रवृत्ती मोठ्या स्वरूपामध्ये होत असते आणि तेव्हा मनुष्याला चांगलं दिसत नाही. मनुष्याच्या चित्तामध्ये जर अकुशल भाव जर उत्पन्न झाला असेल तर मनुष्याला तेव्हा चांगलं दिसत नाही, चांगले गुण दिसत नाही, त्याने केलेली सेवा दिसत नाही किंवा कोणत्याही प्रकारचा चांगला सद्गुण त्याचा मात्र दिसत नसतो. कारण वाईट गुण, वाईट भाव प्रति मनामध्ये निर्माण झालेला असतो आणि त्यामुळे गुरुच्या मनामध्ये सुद्धा बघा हळूहळू त्या विद्यार्थ्याने विष पेरल्यामुळे आणि गुरु सुद्धा तशा प्रकारे शंकाने भरला असल्या कारणाने त्याच्या मनामध्ये अहिंसकाच्या प्रति अत्यंत द्वेषाची भावना निर्माण होते आणि द्वेषापोटी तो म्हणतो की तुला 1000 लोकांची बोट मला आणून द्यावी लागतील, हीच तुझी गुरुदक्षिणा ठरेल. असं म्हणल्याबरोबर अहिंसक म्हणतो की गुरुजी असं कसं होऊ शकते, मी असं कसं करू शकतो. गुरुजी माझं नाव अहिंसक आहे, माझ्या माता पित्यांनी माझं नाव अहिंसक ठेवलेलं आहे, मी कधीही कुणाची हिंसा करू नये या अर्थाने माझ्या माता पित्यांनी माझं नाव अहिंसक ठेवलं आहे. मी मैत्री भाव करावा, मी कुणाचा द्वेष करू नये, कोणाला मारू नये, कुणाची हत्या करू नये या कारणाने माझं नाव अशा प्रकारचं ठेवण्यात आलं. आणि तुम्ही मला सांगता एका व्यक्तीची नाही, 2 व्यक्तीची नाही, 3 व्यक्तीची नाही, तर तुम्ही मला 1000 लोकांची बोटं आणण्यासाठी सांगता, तर हे कसं शक्य आहे. तो अत्यंत वेगवेगळ्या प्रकारच्या विनवण्या करतो, रडतो, आक्रोश करतो, गुरुला विनंती करतो की तुम्ही तुमचा शब्द बदला, काहीतरी दुसरी मला गुरुदक्षिणा द्या, मी ती गुरुदक्षिणा आणू शकतो. परंतु मणिभद्र त्या ठिकाणी त्यांना म्हणतो की जर तुला गुरुच्या ऋणामधून जर मुक्त व्हायचं असेल, कारण पूर्वीच्या काळामध्ये तशा प्रकारची मान्यता होते की गुरुला जर गुरुदक्षिणा दिली नाही तर त्याची विद्या
किंवा त्याचं प्रशिक्षण शिक्षण हे फलदायी ठरणार नाही, अशा प्रकारची एक सायकोलॉजिकली मान्यता होते। आणि गुरुचं प्रमाणपत्र चांगल्या प्रकारचं जर असेल तर त्याला सुद्धा त्याच्या विद्येला किंवा त्याच्या कामाला विशेष महत्त्व प्राप्त होत असे। आणि त्यामुळे तो नाविलाज असतो गुरुला म्हणतो की ठीक आहे, काही हरकत नाही, मी तशा प्रकारचा प्रयत्न करतो। आणि श्रावस्तीच्या बाजूलाच जालिया नावाचं त्या काळामध्ये अत्यंत घनदाट अशा प्रकारचं जंगल असते। त्या जंगलामध्ये तो जातो, हातामध्ये शस्त्र घेतो आणि जंगलामध्ये जात असतो। येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना तो बोट मागत असतो की बोट द्या। आता कोण देणार आहे बोट मागितल्यानंतर? कारण कोणाला जर म्हटलं की तुमचं मला बोट द्या तर कोण ऐकणार आहे? मग त्याला लोक म्हणायचे, बोलायचे, अपशब्द वापरायचे। तर तो विचार करू लागला की लोक तर मला कोणीच बोट देत नाही आहे, कारण मी तर लोकांना बोट मागत आहे, लोक देत नाही आहेत। तर मग तो सुरुवातीला लोकांना बळजबरीने त्यांची बोट छाटत असे, बोट छाटत असे। मग कधी कधी लोकांचा विरोध होत असे आणि त्या विरोधामध्ये कधी कधी लोकांची हत्या सुद्धा होत असे। आणि अशा प्रकारे शेवटी मात्र त्यांनी हत्येचा मार्ग स्वीकारला। मग तो लोकांना मारू लागला आणि लोकांना मारल्यामुळे ती बोट एक लोकांचं बोट घेऊ लागला। अशा पद्धतीने ते बोटा गोळा करू लागला। तर बोट गोळा केल्यानंतर आता ते मांस आहे शेवटी, मग त्या मांसाला कधी कधी किडे लागत असत, कधी ते मांसाची बोट पक्षी घेऊन जात असत। अशा पद्धतीने अनेक प्रकार त्या ठिकाणी घडत असत। आणि शेवटी असं म्हटलं आहे साहित्यामध्ये, अशा प्रकारचा उल्लेख आहे की त्या बोटांना तो वेलीमध्ये बांधू लागला। आणि मग ही माळ कुठे ठेवावी, कारण तशा प्रकारचं ठेवलं तर पक्षी त्याला घेऊन जात असत। तर पुन्हा मग तो आपल्या गळ्यामध्ये ती माळ टाकून तो फिरू लागला। आणि त्या कारणाने अंगुलीमाल, बोटांची माळ परिधान करणारा व्यक्ती अंगुलीमाल अशा प्रकारे तो त्या संपूर्ण श्रावस्तीमध्ये प्रसिद्ध झाला। हळूहळू तो एवढा प्रसिद्ध झाला की अनेक लोक परेशान होऊ लागले, दुःखी होते, कष्टी होते। कारण एक व्यक्ती, दोन व्यक्ती, 5 व्यक्ती, 10 व्यक्ती, 20 व्यक्ती जथ्याने जरी जात असतील, समूहाने जरी जात असतील, तरी त्या सर्व प्रकारच्या लोकांना तो मारत असे। जे श्रावस्तीच्या भोवताल तो खेड्यापाड्यामध्ये जात असे, मारत असे, वनामध्ये येताना जात मारत असे। म्हणजे अशा प्रकारे लोकांच्या मनामध्ये एवढं भीतीचं वातावरण निर्माण झालं की शेवटी लोक राजाकडे गेले। राजाला म्हणाले की महाराज, आपल्या राज्यामध्ये पूर्णपणे अशांतता पसरलेली आहे, डाकू अंगुलीमाल नावाचा दरोडेखोर लोकांची हत्या करतो आहे, लोकांना मारतो आहे, आपण त्याच्यावरती काहीतरी विलाज केला पाहिजे। अनेक वेळा लोकांनी सांगितल्यानंतर शेवटी राजा सुद्धा आपलं सैन्य पाठवत असतो, त्या सैन्यांना सुद्धा तो मारत असतो। कारण त्याने प्रशिक्षण परिपूर्ण केलं असतं, सर्व प्रकारचं प्रशिक्षण आश्रमामध्ये दिलं जात असे। म्हणजे बौद्धिक प्रशिक्षण तर दिलं जातच असे, परंतु शारीरिक प्रशिक्षण सुद्धा विद्यार्थ्यांना दिल्या जात असे। आणि तो तरबेज होता, हुशार होता, बुद्धिमान होता आणि त्या कारणाने सैनिकाला सुद्धा तो मारत असे। शेवटी राजा विचार करतो की आता मला स्वतःला जावं लागेल अंगुलीमालांना म्हणजे पकडण्यासाठी। आणि त्याच्या पूर्वीचा प्रसंग असं म्हटलं आहे की त्याचे 999 लोकांची हत्या त्याच्याकडून होत असते। आणि 1000 लोकांचं बोट त्याला 1000 लोकांची बोट त्याला पूर्ण करायची आहे। 999 होतात, एक बोट त्याला पाहिजे असतं, परंतु अनेक दिवसापर्यंत तो वाट पाहतो, त्या परिसरामध्ये कोणताही व्यक्ती तिकडे जात नाही। शेवटी तो विचार करतो की एक बोट मला पाहिजे आहे, एक बोट पूर्ण केले की माझी प्रतिज्ञा, माझं अधिष्ठान किंवा माझं जो काही गुरुदक्षिणा आहे तर ती गुरुदक्षिणा आता पूर्ण होणार आहे। एका बाजूने तो आनंदित सुद्धा असतो, एका बाजूने तो दुःखी सुद्धा असतो, कारण अनेक दिवसापर्यंत तो वाट पाहतो तरी सुद्धा त्या परिसरामध्ये त्याला एकही व्यक्ती काही मिळत नाही। आणि पुन्हा त्याच्या मनामध्ये विचार येतो की अशा वेळी किंवा अशा प्रसंगी मला न भिणारा या संसारामध्ये कोण असेल? अन्य लोक तर मला भीत आहेत, सर्वच लोक मला भीत आहेत, परंतु अशा प्रसंगी या संसारामध्ये एकमेव असा व्यक्ती आहे की जो मला भिणार नाही आहे, आणि ते म्हणजे माझी माता आहे। असा विचार त्याच्या मनामध्ये येऊन जातो आणि आपल्या मातेचं एक बोट आपण घ्यावं आणि आपली ही प्रतिज्ञा पूर्ण करावी, अशा प्रकारचा भाव त्याच्या मनामध्ये निर्माण होतो। भगवंत सकाळच्या प्रहरी पात्र घेतात, चिवर घेत असतात
आणि या संपूर्ण लोकांचं अवलोकन करत असताना आपल्या प्रचित ज्ञानाने भगवंत जाणतात की आज डाकू अंगुलीमाल हा आपल्या मातेची हत्या करण्यासाठी प्रेरित झालेला आहे आणि या महापापापासून त्याला आपण रोखलं पाहिजे। कारण माता पित्यांची हत्या करणे, माता पित्यांना त्रास देणे हे महापाप आहे असं भगवंताने म्हटलं आहे आणि त्यामुळे याला आपण रोखलं पाहिजे असा भगवंत विचार करतात आणि आपलं पात्र चिवर संघाटी घेतात आणि जालीय वनाच्या दिशेने भगवंत जात असतात। शेतामध्ये काम करणारी लोक, गुराखी, मेंढपाळ भगवंताला सांगतात की भगवान इकडे जाऊ नका, इकडे डाकू अंगुलीमाल नावाचा अत्यंत भयंकर क्रूर असा मनुष्य राहतो, भगवान त्याला दयामया बिलकुल नाही आहे, तो लोकांना मारतो, लोकांची हत्या करतो आणि लोकांची बोट गळ्यामध्ये घालण्यामध्ये तो धन्यता मानत असतो। अशा प्रकारचा अमानवीय कृत्यांचा क्रूर अशा प्रकारचा मनुष्य या वनामध्ये राहत असतो। भगवंत कोणाचंही ऐकत नाही। भगवंत आपल्या दिशेने म्हणजे चालत असतात आणि आपल्या दिशेने चालत असताना जेव्हा डाकू अंगुलीमाल भगवंताला बघतो आणि बघितल्यानंतर त्याला आश्चर्य वाटते, त्याला वाटते की अरे या दिशेने 5 मनुष्य, 10 मनुष्य, 20 मनुष्य, 50 मनुष्य एकत्र येऊ शकत नाहीत, परंतु हा श्रमण, हा साधू, हा संन्यासी एकटा मात्र येत आहे माझ्या दिशेने, माझ्याकडे तो येत आहे, येऊ द्या, मी माझ्याकडे आल्यानंतर याची हत्या करेल, याचं बोट घेईल आणि मी माझी प्रतिज्ञा पूर्ण करेल। अशा प्रकारचा भाव त्याच्या मनामध्ये निर्माण होत असतो आणि असं म्हटलं आहे की भगवंताला म्हणजे पकडण्याच्या दिशेने तो धावत असतो आणि भगवंताला पकडण्याच्या दिशेने धावत असताना भगवंत नेहमीच्या चालीमध्ये चालत असतात, हा मात्र भरधाव वेगाने धावत असतो। असं म्हटलंय की हरणांच्या वेगाने धावणारा अंगुलीमाल, सशांच्या वेगाने धावणारा अंगुलीमाल, चित्यांच्या वेगाने धावणारा अंगुलीमाल, म्हणजे एवढा भरधाव वेगाने धावणारा अंगुलीमाल भगवंत आपल्या सहज चालीमध्ये चालत असतात तरी सुद्धा भगवंताला तो पकडू शकत नाही। हे रूपात्मक आहे, कारण भगवंत आध्यात्मिक दृष्टिकोनातून आणि त्यानंतर असं म्हटलं आहे दिठ्ठो अहं अंगुलीमालं सब्बदा सब्बेषु भूतेषु निहाय दंडं तुवंच पाठेषु अस्सतोषी तस्मा ठितो ही तुग मतिठोसिते। अर्थात हे अंगुलीमाल, भगवंत असे म्हणतात, कारण तो भगवंताला म्हणतो हे भगवान, हे श्रमण तू थांब, तू थांब, अशा प्रकारे आवाज देतो, कारण तो चालत असतो, तो धावत असतो तरी सुद्धा भगवंताला तो पकडत नाही। तेव्हा तो म्हणतो की हे श्रमण तिथेच थांब। तेव्हा भगवंत वरील गाथा म्हणतात की अंगुलीमाल मी तर थांबलो आहे, मी तर थांबलो आहे, परंतु तू मात्र भरधाव वेगाने धावत आहेस, तू मात्र भरकटत आहेस। तो म्हणतो मी कसा धावत आहे, तुम्ही कसे थांबले आहात, मी कशा प्रकारे धावत आहे, तुम्ही सुद्धा धावत आहात, मी सुद्धा धावत आहे। भगवंत म्हणतात की अंगुलीमाल अहिंसक, मी धावत नाही आहे, मी थांबलोच आहे, तू मात्र धावत आहे। तू क्रोधाने धावत आहे, तू द्वेषाने धावत आहे, तू मोहाने धावत आहे, अनेक प्रकारच्या अकुशल कर्माने तू मात्र धावत आहे। मी सर्व प्रकारच्या विकाराला शांत केला आहे, मी सर्व प्रकारच्या विकाराला नष्ट केला आहे आणि त्यामुळे मी शांत आहे, मी थांबलो आहे, तू मात्र थांब, कारण तुझ्यातलं जे साधुत्व आहे आणखी मेलेलं नाही आहे, तुझ्यातलं साधुत्व आणखी जिवंत आहे, ते मेले नाही आहे आणि तू जर थोडासा प्रयत्न केला तर त्या साधुत्वाला, त्या चांगल्या गुणाला तू पुन्हा तुझ्यामध्ये विकसित करशील। अशा प्रकारे भगवंत त्याला उपदेश करत असतात। थोडक्यामध्ये असंही म्हटलं आहे काही काही ठिकाणी की भगवंत त्याला एका झाडाची फांदी म्हणजे तोडण्यासाठी सांगतात की जा, माझं तू एक काम करतो का, तर तो म्हणतो हो मी तुमचं काम करतो, जा एका झाडाची फांदी तू तोडून आण, तो तोडून आणतो। पुन्हा भगवंत असे म्हणतात की जा आता जिथे ज्या झाडाची फांदी तू तोडलेली आहे अगदी ती फांदी तिथे जाऊन तू जोडून दे। तर तेव्हा तो म्हणतो की भगवान हे कसं होऊ शकते, कारण ज्या झाडाची फांदी तोडली तिथे पुन्हा कसं आपण जोडू शकतो, हे शक्य नाही आहे। भगवंत म्हणतात की जर तुला एवढं माहित आहे, एवढा तू ज्ञानी आहे, विद्वान आहे की तोडलेली वस्तू पुन्हा जोडू शकत नाही, तर तू तोडण्याचे काम का करतो, तू लोकांची हत्या का करतो, तू लोकांना का मारतो। अशा प्रकारे भगवंत अगदी थोडक्यामध्ये अंगुलीमालाला उपदेश करत असतात। भगवंताच्या व्यक्तिमत्वाचा प्रभाव मोरली आणि फिजिकली अशा प्रकारचं इम्प्रेशन असतं मनुष्याचं,
भगवंताच्या व्यक्तिमत्वाचा प्रभाव, अंगुलीमाल हा अत्यंत ज्ञानी असतो, अत्यंत बुद्धिवान असतो, प्रज्ञावान असतो. क्षणामध्ये तो भगवंताच्या बोलण्याचं तात्पर्य जाणतो आणि आपलं जे शस्त्र आहे तो शस्त्र तो फेकून देतो. भगवंताच्या चरण कमलावरती आपलं डोकं ठेवतो आणि तो म्हणतो की भगवान मी अंगुलीमाल आहे, मी अंगुलीमाल आहे. तर भगवंत म्हणतात की अहिंसक चल तू माझ्यासोबत, तू प्रवर्जित हो. त्याला भिक्षू बनवलं जातं. तो भिक्षू बनतो आणि भिक्षू बनवून ध्यान मनन चिंतन तो करत असतो, जे खूप चांगल्या प्रकारे धम्माला तो धारण करतो. इकडे दुसऱ्या प्रसंगी जेव्हा लोक राजाकडे प्रसेनजिताकडे येतात तर राजा प्रसेनजित शस्त्रानिशी स्वतः तयार होतो. आपल्या निवडक सैन्यांना तो घेतो आणि निवडक सैन्यांना घेऊन अंगुलीमालाला पकडण्यासाठी तो जात असतो. त्याला असं वाटतं की चला अंगुलीमालाला पकडण्याच्या पूर्वी आपण भगवंताचं दर्शन घेऊया, भगवंताचं वंदन करूया, भगवंताला सांगूया. आणि तो भगवंताचं दर्शन घेण्यासाठी श्रावस्तीतील जेतवन विहारामध्ये जात असतो. भगवंत आपल्या नित्यनेमाने क्रियेमध्ये बसलेले असतात. राजा प्रसेनजित आणि सर्व सैन्य भगवंताकडे जातात. भगवंताला राजा प्रणाम करतो. तेव्हा भगवंत म्हणतात की महाराज आपण कुठे निघाला आहात? आपल्यावरती एखाद्या राजाने आक्रमण तर केलं नाही, कोणी शत्रू आपली जमीन हिरावून तर घेत नाही, आपलं राज्य हिरावून तर घेत नाही. आपल्या अशा प्रकारे युद्धांच्या तयारीमध्ये आपण कुठे निघाला आहात? तेव्हा तो म्हणतो की महाराज भगवान माझ्या राज्यावरती कोणी आक्रमण करत नाही आहे किंवा माझं राज्य कोणी हिरावून सुद्धा घेत नाही. भगवान माझ्या राज्यामध्ये डाकू अंगुलीमाल नावाचा अत्यंत भयंकर, अत्यंत क्रूर अशा प्रकारचा अमानुष निर्माण झाला आहे. भगवान त्याने सर्वत्र अशांतता पसरवली आहे. तो लोकांना मारतो, लोकांची हत्या करतो आणि लोकांची बोटा आपल्या गळ्यामध्ये घालण्यामध्ये धन्यता मानतो. भगवान अशा प्रकारचा अत्यंत अमनुष्य तो आहे, त्याला मी पकडण्यासाठी जात आहे. तेव्हा भगवंत असे म्हणतात अशा प्रकारचा व्यक्ती जर चिवरामध्ये जर तुम्ही पाहिला असेल तर तुम्ही काय करसाल? तर राजा म्हणतो की भगवान अशा प्रकारचा दुराचारी व्यक्ती, अशा प्रकारचा क्रूर व्यक्ती, अशा प्रकारचा डाकू व्यक्ती, अशा प्रकारचा व्यक्ती भगवान चिवरामध्ये कसं असू शकतो? भगवान तो असू शकणारच नाही आहे. तर भगवान तो जर असेल तर मी त्याला चिवर देईल, त्याला सन्मान देईल, त्याला सर्व काही आवश्यक असणाऱ्या गोष्टी मी त्याला प्राप्त करेल. तेव्हा भगवंत असे म्हणतात की महाराज हा बघा तुमच्या बाजूला अंगुलीमाल आहे, हा बघा तुमच्या बाजूला अंगुलीमाल आहे. असं म्हणता क्षणी असं म्हटलं आहे की राजाच्या अंगावरती पूर्णपणे भीतीयुक्त शहारे उत्पन्न होतात. तेव्हा भगवंत म्हणतात की महाराज इथे भिण्याचं कारण नाही आहे. आता हा पूर्वीचा अंगुलीमाल राहिला नाही आहे. तर तेव्हा राजा म्हणतो की आपण कोण आहात? आपल्या पित्याचं नाव काय आहे? आपल्या मातेचं नाव काय आहे? तर ते म्हणतात की माझ्या पित्याचं नाव गार्ग्य आहे, मातेचं नाव मैत्राणी आहे. तेव्हा राजा म्हणतो की गार्ग्य मैत्रायणी पुत्रा तू सुखी हो, चांगल्या प्रकारचं कर्म कर, तुला जे जे काही हवं असेल ते मी तुला देण्यासाठी तयार आहे. तेव्हा अंगुलीमाल म्हणतात की महाराज माझ्याकडे सर्व काही आहे, मला कशाचीही आवश्यकता नाही. तेव्हा भगवंत म्हणतात, भगवंताला राजा प्रश्न तो महाराज किती आश्चर्य आहे, भगवान किती अद्भुत ही गोष्ट आहे. भगवान ज्या अमानुष्य मनुष्याला काठीने आम्ही जिंकू शकलो नाही, भाल्याने जिंकू शकलो नाही, तलवारीने आम्ही त्याला जिंकू शकलो नाही, सैन्याच्या द्वारा आम्ही त्याला जिंकू शकलो नाही, भगवान अशा प्रकारच्या मनुष्याला तलवारी विना, भाल्या विना, शस्त्रा विना भगवंताने त्या अंगुलीमाला जिंकला आहे. भगवान किती आश्चर्य आहे, भगवान किती अद्भुत आहे. अशा प्रकारे तो भगवंताची म्हणजे भगवंताबद्दल कृतज्ञ भाव व्यक्त करतो आणि तो म्हणतो महाराज भगवान आम्ही आता निघून जातो. आणि राजा निघून जात असतो. म्हणजे अशा प्रकारे अंगुलीमालाचं भगवंत बघा परिवर्तन करत असतात. तो भिक्षू बनतो, ध्यान मनन चिंतन करत असतो. एका प्रसंगी भिक्षाटन करण्यासाठी जेव्हा तो नगरामध्ये जात असतो, नगरामध्ये गेल्यानंतर लोक त्याला ओळखतात की अरे हा तर अंगुलीमाल आहे. आणि जेव्हा त्याला लोक पाहतात प्रथम दर्शनी लोकांच्या मनामध्ये भीती उत्पन्न होत असते. परंतु अंगुलीमालाच्या हातामध्ये भिक्षापात्र असते, ज्या हातामध्ये शस्त्र होतं त्या हातामध्ये आता भिक्षापात्र असते. ज्या अंगावरती म्हणजे वल्कले होते, गळ्यामध्ये माळ होते, त्या अंगावरती काशाय वस्त्र असते. अशा प्रकारच्या शांत स्वभावाच्या अवस्थेमध्ये अंगुलीमाल रस्त्याने चालत असतो. हा शांत भाव, ही शांत मुद्रा लोकांना मात्र
प्रिय नसते, अप्रिय वाटते, लोकांना त्यातील अंगुलीमाल दिसत असतो आणि लोक त्यामुळे त्याला दगडाने मारतात, विटाने मारतात, लाठ्या काठ्याने मारत असतात, त्याचं संपूर्णपणे चिवर लोक फाडत असतात, त्याचं भिक्षापात्र फुटते, डोकं रक्तभंबाळ होत असते आणि अशाच प्रकारच्या अवस्थेमध्ये तो भगवंताकडे येतो. आणि भगवंताकडे आल्यानंतर अशा प्रकारचं दृश्य भगवंताला दिसते. तर भगवंत असे म्हणतात की अंगुलीमाल हे सहन कर, अंगुलीमाल हे सहन कर, कारण तू केलेल्या कर्माचा हा विपाक आहे, तू केलेल्या कर्माचा हा परिणाम आहे. तू अनेक लोकांची हत्या केली, कुणाच्या मातेची हत्या केली, कुणाच्या पित्याची हत्या केली, कुणाच्या बहिणीची, कुणाच्या भावाची, कुणाच्या मित्राची, अशा प्रकारे कोणाच्या ना कोणाच्या अपतिष्ठांची तू हत्या केलेली आहे. आणि त्यामुळे अशा प्रकारच्या परिणामाला तुला समोर जावं लागणार आहे. अंगुलीमाल मात्र कुठल्याही प्रकारे प्रतिक्रिया देत नाही. तो शांतपणे, कितीही लोकांनी त्याला मारलं असेल तर त्याच्या मनामध्ये त्या लोकांच्या प्रती द्वेषभाव उत्पन्न होत नाही आणि अशा प्रकारे तो स्वतःला संयमित करत असतो. एका दुसऱ्या प्रसंगी असं म्हटलं आहे की अंगुलीमाल भिक्षाटन करण्यासाठी नगरामध्ये जात असताना एक भगिनी प्रसूतीच्या वेदनेमध्ये विव्हळत असते, ती बाळाला जन्म देत नसते, तिला त्रास होत असतो आणि तो ते पाहतो. पाहून त्याच्या मनामध्ये अनंत करुणा भाव उत्पन्न होत असतो आणि त्या भावनेने तो पुन्हा परत येतो. भगवंताला सांगतो की भगवान, मी भिक्षाटन करत असताना एक भगिनी अत्यंत दुःखाने व्याकुळ होत आहे. भगवान, ती बाळाला जन्म देऊ शकत नाही आहे, तिला खूप वेदना होत आहेत. भगवंत म्हणतात मग तू काय केलं? तर तो म्हणतो भगवान, मी काहीच नाही केलं. भगवंत म्हणतात जा पुन्हा आणि तिथे जाऊन त्या भगिनीच्या प्रती तू मंगल मैत्रीची भावना कर. आणि पुन्हा तो तिथे जातो आणि तिथे पुन्हा गेल्यानंतर मंगल मैत्रीची भावना तो करतो. तिथे अंगुलीमाल सुत्तांचा पाठ आपण जेव्हा जेव्हा गर्भवती भगिनींचा गर्भसंस्कार, गर्भमातेचा संस्कार आपण करत असतो तर विशेष रूपाने अंगुलीमाल सुत्तांचा पाठ आपण करत असतो. तर तिथे तो म्हणतो की हे भगिनी, जेव्हापासून या आर्य धर्मामध्ये मी प्रवर्जित झालो आहे तेव्हापासून माझ्याकडून कळत किंवा न कळत कोणत्याही प्रकारे प्राण्यांची हत्या झाली नाही आहे. मी कधीही कोणाचं वाईट चिंतला नाही आहे. जेव्हापासून ही आर्य धर्मामध्ये म्हणजे मी जेव्हापासून भिक्षू झालो आहे तेव्हापासून मी माझ्या कायेने, माझ्या वाचेने आणि माझ्या मनाने कधीही कोणत्याही प्रकारचं अकुशल कर्म, वाईट कर्म, पाप कर्म केलं नाही. या सत्यवचनाने तुला आणि तुझ्या बाळाला सुख प्राप्त हो, अशा प्रकारची भावना अंगुलीमाल त्या ठिकाणी करत असतो. आणि असं म्हटलं आहे साहित्यामध्ये, अशा प्रकारचा उल्लेख आहे की ती माता, ती भगिनी योग्य प्रकारे सुखपूर्वक, तिला कुठल्याही प्रकारचा त्रास न होता ती प्रसूती होत असते, बाळाला जन्म देत असते. आणि त्यामुळे अंगुलीमाल सुत्तांचा पाठ आपण गर्भवती मातेसाठी नेहमी सातत्याने आपल्या देशनेमध्ये किंवा आपल्या परिताना पाठामध्ये आपण करत असतो. एका दुसऱ्या प्रसंगी जेव्हा राजा, एक वेळचा प्रसंग, अनेक लोक भगवंताला भोजनदान देत असतात आणि भोजनदान दिल्यानंतर राजाला निमंत्रित करतात. राजाला निमंत्रित केलं तर राजा बघतो की अरे, लोक तर फारच चांगल्या प्रकारचं भोजन देत आहेत, आपण सुद्धा भगवंताला दिलं पाहिजे. राजा त्याच्यापेक्षा चांगल्या प्रकारची व्यवस्था करतो आणि लोकांना सुद्धा बोलवतो. लोक बघतात की राजाने तर फारच चांगली व्यवस्था केली आहे भोजनाची. दुसऱ्या दिवशी पुन्हा लोक त्याच्यापेक्षा चांगली व्यवस्था करतात. म्हणजे अशा प्रकारे राजा आणि लोक यांच्या जणू काही स्पर्धा लागत असते चांगल्या प्रकारचं भोजन देण्याची. शेवटी 7 वेळा जेव्हा 7व्या प्रसंगी लोक भोजनदान देतात, राजा सुद्धा अत्यंत प्रसन्न होतो, परंतु स्वतः खिन्न होतो. तो म्हणतो की माझ्यापेक्षा अधिक लोक चांगल्या प्रकारची व्यवस्था करत आहेत. तर अदृश्य दान तो निर्माण करत असतो राजा मल्लिकेच्या द्वारा. आणि मल्लिका सुद्धा ती म्हणते की महाराज, तुम्ही का खिन्न आहात, तुम्ही का उदास आहात? तेव्हा राजा म्हणतो की आपल्या उशाशी सर्प नाचताना तुला दिसत नाही आहे का? एवढी जनता माझ्यासोबत अशा प्रकारचा व्यवहार करत आहे, तुला समजत नाही आहे का? तेव्हा मल्लिका समजावून सांगता म्हणते की महाराज, जनता कुठे, तुम्ही कुठे? महाराज, या जम्बूद्वीपाचे तुम्ही राजा आहात आणि जनता ही तुमची जनता आहे. तुम्ही जी केलेली व्यवस्था आहे या जनतेपेक्षा किती पटीने चांगली असेल. आणि राणी मल्लिका त्या ठिकाणी अदृश्य दानाची व्यवस्था करत असते. फार विशाल तो उपदेश आहे, अत्यंत प्रेरणादायी अशा प्रकारचा उपदेश आहे. तर त्या उपदेशामध्ये 500 हत्तींना ती घेऊन येत असते. राजाला सांगितले की 500 हत्तींना तुम्ही घ्या
आणि ती 500 हत्ती भगवंतावरती भिक्खू संघावरती श्वेत वस्त्र म्हणजे धारण करतील अशा प्रकारचे ती सांगत असते। तेव्हा राजा म्हणतो की महाराज, राणीला म्हणतो की राणी, आपल्याकडे 499 हत्ती आहे, परंतु एक हत्ती कमी पडत आहे। तर तो म्हणतो की असं कसं होऊ शकते महाराज, आपण राजे आहात। तर तो म्हणतो की आपल्याकडे हत्ती तर पुष्कळ आहे, परंतु प्रशिक्षित हत्ती मात्र 499 आहे। तर एक अप्रशिक्षित हत्ती जो पिल्लू असेल त्याला तुम्ही घेऊन या, त्याला कुठे ठेवायचा आहे, तो जर या उत्सवामध्ये म्हणजे अन्य प्रकारे जर धिंगाणा करेल किंवा अन्य प्रकारची व्यवस्था तो पूर्णपणे विस्कळीत करेल तर काय होईल। तर ती मल्लिका म्हणते की महाराज असं काही होणार नाही, या हत्तीच्या पिलाला तुम्ही अंगुलीमालांच्या समोर, आर्य अंगुलीमालांच्या समोर उभं करा आणि तो हत्ती बघा शांतपणे राहील। आणि असं म्हटलं आहे की अप्रशिक्षित असणारा जो हत्तीचा पिल्लू आहे त्या हत्तीच्या पिलाला अंगुलीमालांच्या समोर उभं केलं जात असते। ते हत्तीचं पिल्लू सुद्धा प्रशिक्षित एखाद्या हत्तीप्रमाणे तिथे शांत राहत असते। आणि तेव्हा भिक्षूंमध्ये चर्चा होते दुसऱ्या दिवशी की अरे बघा अंगुलीमालाचा किती प्रताप आहे, अंगुलीमालाच्या समोर अप्रशिक्षित हत्ती आहे तरी सुद्धा मात्र तो शांतपणे राहिला आहे। भिक्षू त्यांना म्हणतात की अंगुलीमाल असं कसं शक्य आहे, असं कसं झालं, तो अप्रशिक्षित हत्ती तुमच्या समोर उभा असताना तुम्हाला काही वाटलं नाही का, तुम्हाला भीती वाटली नाही का, अशा प्रकारे भिक्षू बोलत असतात। तर अंगुलीमाल म्हणतात की नाही, मला कोणत्याही प्रकारे भीती वाटलेली नाही आहे, कारण मी त्याच्यावरती मैत्री भावना केली, माझ्या मैत्रीच्या बलाने तो हत्ती अप्रशिक्षित जरी असेल तरी तो शांत राहिला। असं म्हटल्यानंतर भिक्षूंना वाटतं की भिक्षू म्हणतात की हा आपलं ज्ञान आता पाझळत आहे, कारण याने एवढ्या लोकांची हत्या केली असते, एवढ्या लोकांना मारलेलं असतं आणि भिक्षूंना वाटतं की एवढ्या लोकांची हत्या करून स्वतःला म्हणजे मैत्री सांगतोय की मी त्यांच्यावरती मैत्री केली, मैत्री भाव केला। तर भिक्षूंना काय ते खरं पटत नाही। तेवढ्यामध्ये भगवंत येत असतात आणि भगवंत भिक्षूंना की भिक्षूंनो काय तुम्ही चर्चा करत आहात। तर भिक्षू म्हणतात की भगवान, आम्ही अंगुलीमालाबद्दल विचार करतो की अंगुलीमालाने त्या अप्रशिक्षित हत्तीला शांत कशा प्रकारे केलं। तर तो हा सांगतो की त्यांच्यावरती मी मैत्री केली आहे। तर भगवंत असे म्हणतात की हो भिक्षूंनो, माझा पुत्र आपलं ज्ञान पाझरत नाही आहे, खरोखरच त्याने त्या अप्रशिक्षित हत्तीवरती आपल्या मैत्रीच्या बलाने त्याला शांत केला आहे। आणि तेव्हा भिक्षूंना उद्देशून भगवंत म्हणतात भिक्षूंनो, माझ्या संपूर्ण भिक्खू संघामध्ये जर मैत्री बलामध्ये कोण अग्र असेल तर ते अंगुलीमाल म्हणते आहे। बघा 999 खून करणाऱ्या व्यक्तीला भगवंताने मैत्री बलामध्ये म्हणजे संपूर्ण भिक्खू संघामध्ये जर कोणी अग्र असेल तर ते म्हणजे अंगुलीमाल आहेत, जे मैत्रीमध्ये अग्र आहे। भिक्खू संघामध्ये मैत्रीमध्ये अग्र असणारे अंगुलीमालाला भगवंताने तशा प्रकारची घोषणा केली आहे। म्हणजे 999 जरी त्यांनी खून केले असतील तरी सुद्धा जेव्हा ते भिक्षू बनतात, भिक्षू आर्य जीवनामध्ये येतात, तर तेव्हा मात्र कधीही आपल्या कायेने, आपल्या वाचेने आणि आपल्या मनाने ते अकुशल कर्म, वाईट कर्म करत नाहीत। जगाच्या इतिहासामध्ये असं पहिलं उदाहरण असेल की ज्या व्यक्तीने अनेक लोकांची हत्या केली आणि अनेक लोकांची हत्या करून सुद्धा त्या व्यक्तीला भगवंताने आपल्या सद्धर्मामध्ये प्रतिष्ठापित केलं। एवढंच नव्हे तर त्याला मैत्री बलामध्ये अग्र अशा प्रकारचं म्हणजे स्थान दिलं आहे। अशा प्रकारे अंगुलीमाल आपल्याला फक्त डाकू अंगुलीमालच माहित आहे, परंतु तोच अंगुलीमाल म्हणजे अरहंत बनत असतो, दुःखमुक्त बनत असतो आणि दुःखमुक्त बनून आपल्या ध्यान मनन चिंतन तो करत असतो, सर्व प्रकारच्या इंद्रियावरती तो संयम ठेवत असतो आणि तो सुद्धा अरहंतापैकी एक होत असतो। कारण भगवंत असे म्हणतात या संसारामध्ये मनुष्याचे जे कर्म आहे म्हणजे मनुष्याचे कर्म हे बदलणारे असतात। म्हणजे आपण कितीही चांगल्या प्रकारचे कर्म करणारा मनुष्य असेल तर तो कधी वाईट सुद्धा बनू शकतो, किंवा एखादा वाईट मनुष्य असेल तर तो चांगला सुद्धा बनू शकतो। आणि त्यामुळे मनुष्याचा जो स्वभाव आहे, मनुष्याचं जो व्यक्तिमत्व आहे तर ते सदा सर्व काळ सारखंच असेल असं बिलकुल नाही आहे। म्हणजे वाईट मनुष्य सुद्धा चांगला बनू शकतो आणि चांगला मनुष्य सुद्धा वाईट बनू शकतो। आणि त्यामुळे अंगुलीमालाचा हा आदर्श आपण आपल्या जीवनामध्ये या संसारामधील प्रत्येक अकुशल कर्म करणाऱ्या, वाईट कर्म करणाऱ्या मनुष्यासाठी बघा अंगुलीमाल भंतेचा आदर्श आहे। म्हणजे अंगुलीमालासारखं तर कोण अकुशल कर्म करते, वाईट कर्म करते,
कारण मनुष्यांची हत्या करण्यासाठी, अगदी साधे एखादं कर्म करण्यासाठी आपल्या मनामध्ये द्वेष असावा लागतो. म्हणजे मनुष्याची हत्या करण्यासाठी अत्यंत उच्च कोटीचा द्वेष मनुष्याच्या मनामध्ये निर्माण व्हावा लागतो. अपशब्द जर बोलायचं असेल तर आपल्याला द्वेष निर्माण करावा लागतो. मनुष्याची हत्या करण्यासाठी अत्यंत उच्च कोटीचा क्रोध जर मनुष्याच्या मनामध्ये निर्माण होत असेल तरच मनुष्य हत्या करू शकतो. आणि त्यामुळे एवढ्या प्रकारचा क्रोध, द्वेष निर्माण करणाऱ्या व्यक्तीला सुद्धा आपल्या धम्म अमृताच्या वर्षावाने भगवंताने परिपूर्ण बघा शांत केलं, त्याला शीतल केलं, त्याला थंडगार केलं. आणि अनंतापैकी एक अंगुलीमालाला सुद्धा भगवंताने आपल्या ज्ञान बलाने, आपल्या चक्षु बलाने, आणि त्यामुळे अशा प्रकारचा जो अंगुलीमाल आहे की जो भरधाव वेगाने धावणारा आहे, जो क्रोधामध्ये, द्वेषामध्ये, लोभामध्ये, मोहामध्ये, हत्येमध्ये तो सातत्याने धावणारा आहे, अशा प्रकारच्या क्रोधी, द्वेषी आणि भयंकर अंगुलीमालाला आपल्या रिद्धीच्या बलाने, आपल्या रिद्धी सिद्धीच्या बलाने, कारण भगवंतामध्ये तशा प्रकारचं बल होतं, भगवंताने त्याच्या मानसिकतेला जाणलं, मानसिकतेला समजून घेतलं आणि आपल्या ज्ञान वर्षावाने भगवंताने त्या अंगुलीमालावरती बघा विजय मिळवला आहे. आणि त्यामुळे आपण म्हणत असतो, ओखी तखगमतिहत सुधारुणंतं धावंती योजन पतंग गुलिमालवंतं ईधी संखत मनो जितवा मुनिंदो तंते जसा भवत ते जयमंगलाने. म्हणजे अशा प्रकारच्या या रिद्धी सिद्धीच्या बलाने जसं भगवंताने डाकू अंगुलीमालावरती विजय प्राप्त केला आहे, तशाच प्रकारे आपलं सुद्धा मंगल हो, आपलं सुद्धा कल्याण हो, आपल्याला सुद्धा तशा प्रकारची सद्बुद्धी प्राप्त हो आणि धम्म आचरण करण्याची प्रेरणा आपल्या जीवनामध्ये आपल्याला सुद्धा प्राप्त हो. अशा प्रकारचा हा जो अंगुलीमालाचा जीवन चरित्र आहे, थोडक्यामध्ये आपण या देशनेच्या संदर्भामध्ये श्रवण केला आहे. कारण भगवंत असे म्हणतात की मनुष्याच्या जीवनामध्ये मनुष्याचे जे कर्म असतात ते कर्म सदा सर्व काळ हे बदलणारे असतात. ही गोष्ट आपण अंगुलीमालाच्या जीवन चरित्रावरून लक्षामध्ये घेतली पाहिजे. आपल्यामध्ये छोटे मोठे असणारे जे दोष असतात, एक ना, क्लेश असतात, राग असतो, द्वेष असतो, लोभ असतो, मोह असतो, मीपणा, अहंपणा, गर्व, ईर्ष्या, आपण जर तसं ठरवलं किंवा आपण आपल्या मनामध्ये अशी भावना जर उत्पन्न केली की माझ्या मनामध्ये हे छोटे मोठे दोष आहेत, या छोट्या मोठ्या दोषाला जर मी हळूहळू काढण्याचा जर प्रयत्न केला तर नक्कीच आपण काढू शकतो. जर डाकू अंगुलीमाल बदलू शकतो तर आपण का नाही बदलू शकत? अशा प्रकारची भावना, अशा प्रकारचं तत्व आपण धारण केलं पाहिजे. आणि आपल्या मनामध्ये छोटे छोटे दोष आहेत, छोटे छोटे क्लेश आहेत, तर त्या सर्व प्रकारच्या छोट्या छोट्या क्लेशाला, छोट्या छोट्या द्वेषाला आपण सुद्धा नष्ट करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. अशा प्रकारची मंगलमय आणि उदात्त भावना व्यक्त करून ही धम्मदेशना इथे संपन्न करतो. सर्वांचं मंगल हो, सर्वांचं कल्याण हो, सर्वांना दीर्घायुष्य लाभो.